कशाला बाबा तुम्ही लगेच इमोशनल व्हायला लागले बघा. आता रडू राहिली काय बाबा. सगळं चांगलं असतं ना. आता तुम्ही रडत नव्हतं बरं. आता प्रत्येक वेळेस तुम्ही रडता बरं का. नाही ना कशाला अंतर देऊ तर एवढ्याचे सोडलं बरं. मी त्यांना परत बोललो नाही इकडे सांग. चांगला बहीण भाऊ सोबत राहत जा मस्त. ताण नाही नाही का. काय ताण घ्यायचा. 4 दिवस जिंदगी माणसानं जगून घ्यायची. पैसे कमवायला आयुष्य पडलेले. काय म्हणता त्या. काय परी साडी घातली का काय नवीन नवीन. मस्त आहे का. खूप छान दिसायली तू. समोर येणार कोमल थांब बोलतोय मी. परी खूप छान दिसायली तू. खूप छान. मला आवडलीस तू. आणि तुझी साडी पण छान आहे. हे उशीन ते उचला ना इथले. चला उचला लवकर. किती घेतले का. 2 घेतले रुद्राला. चला वा मग पुढे आता. इकडे बघा आणि इकडे ही जोडी बघा. काय घेतलं रे. चला मग पुढे. नमस्कार. कुठे चालले आहात तुम्ही. शॉपिंगला. मला कपडे. बाप्पा कोण देईन तुला कपडे घेऊन. आत्या. ओके आत्याने लय मोठी पैशाची बॅग घेतली सोबत. चला निघा लवकर बाहेर वा. चला ही राणी नाही येते. एवढी लाज नका. चल तुला बाथरूम मध्ये बंद करू. चल हिला काय करायचं बरं. एका माणसाची जागा खवरा येईल ती गाडीत. ही जोडी घरीच आहे बघा. इकडं आज नवरा बायकोसाठी स्वयंपाक बनवतोय. छान आहे. असंच राहा. हॅप्पी 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 हॅप्पी. आजी चला ना तुम्ही. आजी तुम्ही का बरं नाही येत हो. पण तुमची इच्छा होती की नव्हती सांगा. असं नसतं आजी. इच्छा असली निघायला पाहिजे नाही का. कोण हे पिल्लू बघा आता झोपले. शांत शांत झोपलेले पिल्लू. आणि दुसरं एक पिल्लू जे आहे ना. हां नमस्कार. आजीचा नमस्कार तुम्ही घेतलाय कारण की आजी जे आहे ना आता याच्या पुढे व्हिडिओ दिसणार नाही कारण की आपला सगळा व्हिडिओ शॉपिंगचा असणार आहे. कळलं. 7 मिनिटं बाकी अजून गाडी येण्यासाठी. 7 मिनिटं बाकी अजून. यस. आणि आपल्यासोबत जो आहे ना वैष्णवी आणि सुदर्शन देखील येत आहे. तर ते तिकडे आहेत. येत आहे ते 2 मिनिटामध्ये. मग आपण लागली तिथून निघूया. तुम्ही विचाराल की ओमदादा तू असं का बोलतोय. कारण की ओमदादाच्या अंगामध्ये कधी कधी राऊंड भूत येत आहे आणि ते भूत असं बोलण्यास भाग पाडतंय. हालाकी मला शुद्ध अशी मराठी येत नाही तरी देखील बोलण्याचा प्रयत्न करतो. फक्त तुमच्यासाठी सगळ्यांसाठी. कळालं का. त्यामुळं ओमदादाला सपोर्ट करत चला आणि माझ्या राणीला देखील सपोर्ट करत चला. नाही का. काय इरादा आहे काय. इथून आपण उतरच चढलो तर 7 मिनिटं होता ना भाऊ रे. बाप्पा 3ऱ्या मजल्यावर खाली उतरणे आपल्याला. बरं गाडीतून उभं राहून का. हां काय काय घेणार आहेस तू आज. ते गेल्यावर पाहू आता. सध्या काही सांगू शकते. दिशीन ते घेऊ. ओके. चला दादाचा फोन पण आलाय मला. तो आला खाली. बोल द. तो सुदर्शन तिथे. चल ना बाबा. निघायचं नाव घ्याय ना तुम्ही. कदरलाय ते. जिंदगीला कदरलाय त्याच्या. कट केला. उचल परत. तिकडे जाऊन बोल. हॅलो. ते दादा भाऊजी आणि रुद्र हे सगळे पुढे गेलेत पहिले. आणि जे रुद्र झोपलाय आता त्यांची होती दैन. ते तिकडे उभा आहे बाजीराव रोडला. आता आपल्याला जायचं आहे तिकडे. रुद्र झोपलाय म्हणून त्यांना त्रास होतोय. आजीबाईची इच्छा होती. आजीबाई नाही हाव नाही हाव करायला लागल्या गावाच्या. नाही म्हणते आता त्या. रोयना घरी आहे ना मग राहते म्हणलं. रोयना घरी. रोयना घरी आहे ना मग मी राहते. सारे असं काही नाही वाटत. ती निघली घरी तुझं का काय
ती जोडी घरी आहे ना. ते राम आहे ना असं त्यांचा आज मूड नाही कुठं बाहेर जायचा. मग काय करू? असं. रामा आणि रोहिणी घरीच आहेत, ते नाही येणार आहेत कारण की त्यांचा रूल वेगळा असतो. हा त्यांची काही नाही आहे, ते असेच येणार जे कपडे घातले त्या कपड्यावर. कोण? मला वाटतं सानू सोबत घ्यायला पाहिजे तू, डबल रडली नाही पाहिजे ती. बाप्पा चल घ्यायचं असलं घे सोबत. त्याच्या अंगावर काटायचं. अरे ती सानू खालचं पायी पायी चालत नाही ना. मग आमची बी तिस्त बाई म्हणते ते पहिले रुदूला पाठवून दिले बाप्पा सोबत. ते निरंजन तू रामाला घ्यायला आला का? मग मोबाईल चार्जिंग लावला ना. ये मग वरती चल. मग काय करायचंय? मग एवढी मोठी गाडी कशाला करायला लावली मला? आम्ही रिक्षामध्ये जात होतो 3 जणी, 5 जण 4 जण आहे. आम्ही काय बोलतो? हो चला 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 उतरा खाली. चल ये. चलो 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 भाई लोग. ये मैं ऐसा क्यों दिख रहा भाई लोग? ये इसलिए दिख रहा भाई लोग. ओके भाई लोग देखो. हे असं असतं जेव्हा काहीच माहित नसतं ना. चलो चला बघा. राणी तू थांब ना घरी. राणीचं काय काम आहे सांगा बरं तुम्ही. तो चलो भाई निकलेंगे. उनको आण दो ना सुदर्शन को. हे बघा कधी कधी खूप वाईट होऊन जातं, कधी कधी असंच राहतंय. इकडे चल तुला यायचं सोबत 2 मिनिटं बोल सगळ्यासोबत. चल काय करता म्हणते तुम्ही? काय ग बोल, लाजू नको. चल तुझी मम्मी युट्यूबर एवढी तू लाजू राहिली काय? चल बोल काय करता म्हणा मित्रांनो मैत्रिणींनो. काय करता? 2 शब्द बोल. नाही बोलले एवढं लाजू राहिली. जय हिंद म्हणत. चल दे खूप टाइम पाहतो मी गाडीला. चला चला म्हणे. आले 2 मिनिटं. चल चलो भाई. तर चला शॉपिंग करूया, थोडेसे पैसे खर्च करूया आणि लागलीच येऊया. आली बघा. हॅलो कुठं आलीस परी? हे परी वरती बघ. कुठं आहेस? जाण ते पण तिकडे कपडे घ्यायली मम्मी. बघ तिकडे कपडे घ्यायली ते. इकडे 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 इकडे. तुला कपडे गेले का मम्मी? ते बघा हे कपडे वगैरे घेणे चालू यांचे. इकडे आमची किट्टू आहे. का रे बा काय? नाही रे बस नाही हो पप्पा. माझ्याकडे येऊन जा. हां बघ ना मग काय काय? किती एकच 120 वाला काय टी शर्ट समोर बघा ना मग. 100 रुपये. एवढे महाग थोडी ती. 100 काय घ्यायची तुला? बघा इकडे बघा तिकडे बघा थोडं. त्या पिऊसाठी पहिले कपडे बांधणं चालू आहे. कोणासाठी गेली तू? ऋतूसाठी पिऊसाठी घे मग. दोघींसाठी. हा ऋतूसाठी पण घे मग. कमी लावत 4 घ्यायचे ना. किती म्हणताय? बघतो हो का थँक्यू. चालेल. ते कोमल ना. हां कोमल तुम्ही जळगाववरून आला ना? जालना. हां हां कुठे राहतात? इथं कात्रजला. हां. आणि त्या ताई आणि त्या दुसऱ्या नाही आल्या का? ठीक आहे. त्यांच्या जाऊ नाही त्या जाऊ बहिणी आल्या. त्या आजी जाऊ बहिणी आल्या. जाऊ दुसरी बारकी कुठे आहे त्याची बारकी? हे का इकडे एक बारकी आहे. ही नाही ती दुसरी. हे काय तो उभा आहे ना समोर. ती ही नाही ती तुमची अजून एक आहे ना. ही माझीच आहे ना. ही कोण आहे ना तुम्हाला? एक ऋतू वेगळी घरी आहे.
हां थांब थांब परी तिकडेच थांब. किती घेतले का? 2 घेतले रुद्राला आणि चला वा मग पुढे आता. एक काजू. इकडे बघा ही दोन्ही पण याच्यामधून दिले आहे. तो 2 त्याच्यामधून. आणि इकडे ही जोडी बघा. काय घेतलं रे? चला मग पुढे आता. चला ना पुढे चला ना तिकडे. जोडी कुठे गेली आपली? घ्या तिच्या. चला आपण पुढे जाऊया. चला बेटा चल राणी. तर खूप दिवस म्हणण्यापेक्षा चॅलेंज झाल्यानंतर पहिल्यांदा 8 दिवस झाले चॅलेंज करून रे. 8 दिवस झाले असतील जास्तीत जास्त. 10 दिवस झाले असतील. त्याच्यानंतर आज ती ताई आली. ती ताईला थोडी शॉपिंग करायची म्हटलं चला जाऊया. कारण की हात लावू नको चल. हात लावू नको चल. या बाया कधी येतात काय जाता नाही का तुम्ही. कारण की आपल्याला पण नंतर वेळ नाही त्यांना द्यायला नाही का. बरोबर हा विषय होतो. 400 वाले 100 वाले. त्यामुळे पटापटा पटापटा चालायला पाहिजे बरं. तो हात पकडू नको बा. पकडू नको ना. चला ना. चला ना. हां 500 रुपये गेले. हां मग दादाचे येते पैसे मला बोलवून दादा. चला वा पुढं. किती भारी मेकअप करणार. गोप्रो मधला लाईट बंद झालेला आहे आणि आईला वाटतं की कॅमेरा बंद झाले म्हणून आई आता सगळ्या सिक्रेट गोष्टी तुम्हाला सांगेल बघा आता. चलो 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 चलो. खेळणी घेते का? म्हणती घ्यायचं का? काय घ्यायचं लवकर सांग. तर हे बघा परीसाठी इकडे साडी घेणं चालू आहे. परी कोणता कलर घ्यायचा आहे? कोणता कलर घ्यायचा आहे? हॅलो हे बाहेर आहे ना. 3 साल कमाई दी है तो आज कोणता कलर भैया काय नाही का? कोणता कलर घ्यायचा? पिंक वाला घ्यायचा का? भैया बरोबर हो जाएगा. नाही बरोबर आहे. ती साईज आहे ती छोटी साईज आहे ती बघा ना. बरोबर आहे एकच साईज. ते हां हे बघा ही नाही येऊन जाईल. येईल ना. पिंकच घे ना आम्हाला. तो हा कशाला घेताय तुम्ही? पिंक आणि पर्पल दोन्ही किती मला ना 400 रुपये. ती 350 द्यायला लागली. 350 देईल ती. 350 रुपये द्यायला लागला. ओ यही वाला यही वाला ये वाला नहीं देगा. यही वाला है. एक मिनट मैं दिखाता. मेरे पास 350 वाला भी है. आप टेंशन मत लो मेरे पास है. दिखाइए सेम दिखाइए. एक मिनट रुको. हम चाहते गलत दे देंगे कपड़ा. मैं दोनों कपड़ा बेचता हूँ. यही लगा ना भैया 350 में. कपड़े में एक कंपनी अलग है और ये कंपनी अलग है. कपड़े ना फर्क है. यही दे दो 350. कपड़े में बहुत का फर्क रहता है. सुदर्शन बोल त्यांना. 350 ये लेंगे तो हाँ लेंगे तो ये लेंगे. 2 ले रहे और ड्रेस भी लिया ना तुम्हारे से. 2 जैसा रखता है भाई. तुमच्याकडून ड्रेस पण घेतला ना मी. मैं देता हूँ ऐसा रहता है. 2 जैसा नाही का ग? ड्रेस पण घेतलाय. केस नीट कर ना. इकडे लय विचकले तुझे केस आज. कुरळे असल्यामुळे त्याचा प्रॉब्लेम व्हायला लागलाय. तिकडून असं जरा हे कर ना. परी पिऊचा ड्रेस घेतला की नाही? काय लेकर रडायचे बाबा. नाही ड्रेस भेटले तर ते 2 टी शर्ट घेऊन टाकू अजून एक. बरं हिला घे. आणि कडे घेते ना ते. लेकर पण बरेच कल्पन करतात. घेतलं ना. काय 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 लोक उचलून घेतात हातात. काय म्हटली? हातात जरा
घ्या ना. नाही राहू तिच्याकडे ती रडण परत. चला. काय परी साडी घातली का काय नवीन नवीन? मस्त आहे का? खूप छान दिसायली तू. समोर ये जरासं. कोमल थांब बोलतोय मी. परी खूप छान दिसायली तू, खूप छान. मला आवडलीस तू. आणि तुझी साडी पण छान आहे. हे उशीन ते उचला ना इथले. चला उचला लवकर. परी तू मेकअप कुठून केलायस? इकडे बघ. मी करून दिला का तुझा मेकअप? मेकअप किट पण आणली असं मला कळलेलं आहे. तू खरंच काय? तर हे बघा इकडे राणी बसलेली आहे मोबाईल बघत आहे का. ती कॅमेरा कॉन्शियस आहे, म्हणजे कॅमेरा जमत नाही तिला. आणि तिकडं पिऊ आहे जिला खोकला येतोय खूप सारा. इकडं परी आहे, परीला एक पर्पल कलरची साडी आणलेली आहे. हा हा. इकडं कोमल ऋतूसोबत खेळत आहे. पिऊच्या पोटात दुखत आहे. ओरडू नका ना बाबा, ओरडू नका ना. दम्मान काम घे जरा. दम्मान काम घे, ओरडू नकोस ना. हा. आणि हे गट्टुडं आहे ना, हे गट्टुडं तुम्हाला एक सांगतो. हटवर पर्याय वाजला. हे गट्टुडं नाही का लय क्यूट दिसायला लागला आजकाल. याची नजर दररोज काढणं चालू आहे. काय सांगा तुम्हाला. थांब थांब थांब. कुठे चालली पास करून? ए परी तुझ्या नाकात दोरी. इकडे ये की. मेकअप किट दाखव तुझी. खोलून दाखव मेकअप किट. खोलून दाखव. हे बघा. हे बघा. पकडायचं खालून. हे बघा. वाव परी खूप छान. थांब आता थांब. आज खालचं पाहू दे. थांब खालचं पाहू दे ना. हा. हे बघ फाउंडेशन. वा कॉम्पॅक्ट पावडर. वाव. आणि खाली खालचं खोल सगळ्यात. हां. बापरे ब्रश पण आहे का? कोणाला देऊ नका. कसं करायचं? कसं? वाव गुड गर्ल. आम्हाला मेकअपचा एवढा नाद आहे ना. या साडीची सगळी चमकी आहे बघा अंगावर लागायला आहे का. कोणी घेऊन दिला? कोणी घेऊन दिला? कोणी? आत्याने का दिला? पप्पाने दिला ना बाई. आत्याने दिलं बा. बघ बा माझा डॅमेज करते आज मॅडम. साडी कोण दिली तुला? पप्पा आत्याने दादा डायरेक्ट. आणि रुद्राचं काय असं वरतून एवढा भारी ड्रेस घातला, खाली चड्डी घातली अशी. मग काढून टाकली पॅन्ट. तर तुम्हाला आता कळालं असं काय असं तुळशी बाग. काय बाप्पा ताजा एवढं मोठं घर अजून नाही पाहिलं. पण इतकी मुंगेवाले लोक चिडवी 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 चिडवी. आणि त्यात पाणी नाही रे देवाचं. तुम्हाला आता उद्या जाऊन आपण तिकडे जायचं ना आपल्याला शनिवारवाड्याला पाहायला. बाजीराव मस्तानी माहिती तुला? पिक्चर पाहिलेलं आहे का तू? बाजीराव हे तुम्हाला तुझी काय ते प्राणी संग्रहालय पाहिजे. ते पाहिजे माहिती. प्राणी संग्रहालय चल म्हणते. आई प्राणी संग्रहालय पुरतं काही. ते पाहिलं म्हणजे काय आहे शूटिंग काय आम्हाला कधी सायकल घेऊन पडेल नाही. त्यात आपण सायकल गिकल काही नाही विषय आतमध्ये. ऋतूला बसवे चाललं लटत लटत. हा फक्त ऋतूलाच घ्यायची पैसे आहे, दुसरं काही नाही. आज ना बेटा बेटा मम्मी झाली ना तुझी आता. तुला बेटा बेटा म्हणतीन ती. ती म्हणती बेटा असं नाही करू. आळस आळस बरी आळस पिऊ आळस. आज खूप 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 दैन झाली आमची. काय सांगू तुम्हाला. म्हणजे माझ्या डोळ्यातून अक्षरशः झोप दिसत असेल. आता ते कशामुळे माहिती आहे का? कारण की एवढ्या लांब जाऊन येणं ते शक्य नाही आहे. तुम्हाला माहिती तुळशी बागेत गेल्यावर किती दैन होती. आणि तीच दैन आज आमची झालेली आहे. काय करावं. ताई आलेली म्हटलं चला फिरायला घेऊन जाऊ. परत म्हणली असती मला ओ मला कुठंच नेलं नाही. नाही का आजी? अजून एक खतरनाक मनुष्य येणार आहे. एक खतरनाक मनुष्य येणार आहे उद्या. विजय भाऊ.
त्यांना उद्या येईन ना आता आज रात्री बसेल ना, तर त्यांना पण आपल्याला तिकडे न्यावं लागणार आहे फिरायला. तर बघू आता त्यांना त्यांच्यासोबत जावं लागेल. होतं करतात त्या बघ ते आपापल्या हिशोबाने करतील ते नाही का. हे बघा बाजूला बाजूला बाजूला. ए रितू रितू बा का करतो बाटू तू? चंबल का डाकू आहे, चंबल का डाकू. खुश होती, चंबल का डाकू आहे तू. हा काय टोपी घातली, काय शोभती तुला. कशी 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 सिग्नल पास करायला लागली का तू? कुठं जायचे ना तुला? कोण मनीषाचे ना? हा हा 500ची नोट कुठे? आई मालदार लोक आहे ते. पाहते म्हणते कोणाची पर्स चेक करून. पण चुकीचं आहे असं माहिती, चुकीचं आहे चेक करणं. का ग 500ची नोट कुठे मनाची 500ची नोट आई 100 रुपयाची परत शेवण घेणार. हे बा खरं का ग? शेवसाठी परत घेणं पडते म्हणते, माल नाही त्यात. तुझी मम्मी अशीच करते का बाप्पा? पायवर रोहिणी पायवर काय खायली ती पोरगी पाय ती का ग? ती पोरगी काय म्हणते पाय म्हणे काही पैसे नसतं म्हणजे त्यात घेणं पडतं. हे बघा आई झोपली इकडे. काय चाललं रे तुमचं? आई तू परीची तारीफच करा नाही आई. इकडे पाय मम्मी. ए मम्मी काय मम्मा मम्मा मला 1 रुपया दे. तिला आई एक सेफ्टी पिन लावून वरती घ्यायला लागते. तर असा यांचा विषय चालू इकडे. आणि माहिती का संध्याकाळी आज सोमवार असल्यामुळे त्यांचा पाहुणचार साधच होणार आहे. त्यांना काही मटणाचा पाहुणचार करणार नाही आहे, कारण की हे कालच मटण खाऊन बसले. हळू 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 मटण खाते का? चालते अरे हॉटेलमध्ये म्हणजे मटणची भाजी. बघा मित्रांनो, भाजीला काही नाही म्हणून हॉटेलची भाजी आणा. तर शांत बसवतो, कवाची कलकल चालली बरं का. दे त्याला काय पाहिजे, दे उठलो आणि ती डाळ करून घेऊन जा. नुसतं केव्हाचा आवाज चालू आहे आम्हाला तेच समजत नाही. कल 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 कल. आता हा ती परी करते पण एवढी नाही करत. आता तुम्ही म्हणाल की तुला बहिणीची लेकरं पण सहन व्हायना का? तुम्ही जे म्हणाल ते ऍक्सेप्ट आहे, कारण की तुम्हाला मी प्रत्येक वेळेस चुकीचं वाटत असेल तर जाऊ द्या, सोडा विषय. मी फटके नाही देऊ द्या. आता काय करतोय माहिती का, टेस्टर मागतोय ते बघा, ते ड्रम दिसला हाताला ते खोलायचं त्याला. हा म्हणजे एवढा कसा आगाव येतो तुम्हाला सांगतो मी. लास्ट टाइम काय झालं माहिती का, मी 2 गाड्या आणल्या होत्या डीमार्ट मधून, चांगल्या हेवी क्वालिटीच्या. 200-200 रुपये 2 गाड्या आणल्या. एक रुद्रासाठी आणली आणि एक परीसाठी आणली. नाही 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 जालन्यावर राहिली ती वेगळी गोष्ट. ऋतुबाळानं काय केलं माहिती का, ती गाडी सोडली, खोलली गेली काहीच नाही. ते टायरवर जे लावलेलं रब्बर असतं का ते दातानं तोडलं. आता काय करायला पाहिजे असं सांगा बरं. माणसं जीव चिडत नाही का? गाडी म्हणजे माझ्याकडे मागायचंच नाही. तुम्ही जरा नीटनेत आले तो नुसतं तोडफोड करतो. हॉटेलमध्ये जेवायला गेलो दादानं 500 रुपये गाडी आणली. बस्ता फाडायला घेत होतो नेलीन बाई तो लेका ना नाही वा गाडीमध्ये किती अवघड आहे बाबा, लय अवघड. याला समजणंच अवघड. याला ते सुदर्शन म्हणून भावाला घेऊन गेलतो.
500 रुपयाचं काही तर तोडफोड काऊन करतो बोलतो तसं ते मग काय करशील अगं तर आपलं समजा दुसऱ्याला तोडून टाकतो ते त्याचं बी- ते त्याचं बी तोडतो तोडतो. दुसऱ्याचं त्याचंही तोडतो मला नको देऊ ग नाही असं नाही करायला पाहिजे नुसतं चुंबक सारखं माईला चिटकून आहे चालू माईच्या माग 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 परी 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 खराब करू नको परी ठेवून दे मी आता परत आणून देणार नाही तुला इकडं मी परत आणून देणार नाही परी हा मी परत तुला आणून देणार नाही नवीन आता काय पहिली मेकअप ते पॅलेट जी आहे ती तोडून टाकली तू ही सांभाळून ठेवली तर मी पुढे घेऊन देईन तुला दुसरी काय ठेवून दे आपल्या रूम मध्ये जा आता ड्रॉवर मध्ये ठेवा आपल्या ते छोट्या ड्रॉवर मध्ये कपाटाच्या जा. चला मी काय करतो आता याचं आवडल्यानंतर थोडं भेटतो कारण की दिवसाचा थोडा व्हिडिओ करून मी घेत असतो आणि या दिवसात थोडे मोठी व्हिडिओ असेल थोडं सहन करा मला थोडे 30 मिनिटापर्यंत सहन करा बाकी चला काही असेल तुमचे क्वेश्चन तर विचार चला कमेंट बॉक्समध्ये चला बस 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 ते मामाला 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 घे कोमल घे एवढा आरडाओरडा कशासाठी माहिती का फक्त वाफ घेणं चालू आहे म्हणून दुसरा काही विषय नाही वाफ घ्यायला आवडत नाही सरळ सरळ एवढं रड लागतं एवढं रड लागतं वाफीसाठी एवढं रड लागतं हा एवढं रड लागतं की सांग मला काय पोरगी बाई आमची बाई ऐकलं का हो तुमची लेक आली भेटले का तुम्ही भेटली आणि इकडे वगैरे इथं झोपलेली इकडे पिवडी हाय करा हाय करा हाय करा हाय करा सगळ्यांना नाही सध्या बोलायच्या ह्याच्यात नाहीये इकडे बघा माझी आत्या बसलेली हाय करा हाय ही माझी आत्या आहे यांच्या सुना कुठले त्रास होतो नाही आत्या नाही बापा आता रस काहीच नाही नाही तर काय बरं तुमच्या घरात कोण कोणाला त्रास देतो बरं कोण तुम्ही देता सुनाला की सून देत तुम्हाला आम्ही दोघी देत नाही कोण एकमेक हा, आता सून समोर बसलेली म्हणून आत्या अशी म्हणते हा आणि ही जी भाऊन हे सकाळीच आलेत आम्ही एकमेकीच ऐकतो ऐकतात का बरं असंच सांगा मग राहा हो मस्त काम चालू तुमची केस पांढरे झालेली थोडे हो तुम्हाला द्यायची थोडं शॅम्पू द्यायचा लावायला माझ्याकडे शॅम्पू आहे केस काळे करण्याचा हो का हा छान आहे चला आवडलंय का मग तुमचं हो तर हे जे भाऊ आहेत ह्यांना तुम्ही ओळखतच असाल नमस्कार मित्रांनो हा तर हे स्पेशल आपल्या घरी आलेले आहेत आणि इकडं ह्या राधिकाताई बसलेले आहेत आवडलं का नाही तुमचं आवडलं का आता आमच्या घरामध्ये एकूण मेंबर झालेले आहेत 3 आणि 3 6 7 वाढलेत म्हणजे 9 आणि 16 जण झाले आम्ही घरामध्ये आता तुम्ही काय करा माहिती हो तुम्ही नाही का आता आजीला जाणार चला म्हणा माझ्यासोबत बरं का नेऊ नका फक्त म्हणा आजीचं द्या हो चला चलती का म्हणा माझ्यासोबत यायचं चला मजा पा आजीची हा मला कधले कर जाण आता एवढी लेख म्हणती तर काय कमाले बाबा बसले तेव्हा झालं नाही ना आता जा महिना 2 महिने नाही बाबा हा तपोनला नाही बाबा आता जात नाही हा तो पण जो टायमाचं वर गेली माझी जालन्यात जात नाही म्हणते वापस नाही जालन्यात जात नाही इथंच राहते म्हणते मग माझ्याकडे धोका देऊ कोण नाही तर आज त्यांच्या लेकराला धोका द्यायला लागेल ना तुम्ही जा ना तर 7 महिन्याचा कार्यक्रम वापस या नाही बाबा नाही कर कोमल मी माझ्या घरी आता राहिले 15 वर्ष आता तुझ्या घरी हा राहिला बाबा आता पण आहे त्यांची इच्छा आता नाही एकदम तुम्ही सोडून आला इकडे आज थोडी असता आजी आता नातू होते चांगली झाली बिचारी हा बाबा, आज थोडीच असतं आजी तुम्हाला नाते कोणते तोडून जमत असतं का सांगा काल मी विचारलं त्या
तिला मोठ्या लेकीची आठवण येत नाही, तुमचीच आठवण तुम्ही जास्त जवळची तिच्या. दादा काल म्हणे मला म्हणे काढती कधी भागा हिची गंगाबाईची आठवण काढती का? कळत नाही काही नाही. मग? भागवायची नाही, असे. असा विषय. मी मेली भागवायची जीव लावायचं झालं एवढी जी नाही तुम्हाला हात जोडून गेले. कशाला बाबा तुम्ही लगेच इमोशनल व्हायला लागले बघा. आता विरडू राहिली काय बाबा. मग मा सगळं चांगलं असतं ना. आता तुम्ही रडत नव्हतं बरं, आता प्रत्येक वेळेस मी रडता बरं का. भागावेला अंतर देऊ लागला म्हणून झालं. नाही ना, कशाला अंतर देऊ तर आज एवढ्याच्या सोडलं का बरं. मी त्यांना परत बोललो की नाही इकडे सांगा. दिवाळीला यायला चांगला बहीण भाऊ सोबत राहत जा, मस्त ताण नाही नाही का. काय ताण घ्यायचा. 4 दिवस जिंदगी माणसानं जगून घ्यायची. पैसे कमवायला आयुष्य पडलेलं आहे. काय म्हणता त्या मग. ते तर आहे म्हणा पण ते कसं नाही. मला गरज होती पुण्याला यायची, होती गरज. जालन्यात स्वतःच घर आहे, सोडून काऊन आलोय. काहीतरी विचार करून आलो असतो ना. एकाच जागी माणसाने जगून त्याच जागी मरायला नाही पाहिजे, जगायचं. काय वाटतं कोमल तुला या गोष्टीबद्दल, बरोबर आहे की नाही. मग चांगलं मी या विचाराचा माणूस आहे. पैसे कमवून होऊ का नाही हो, जगलं पाहिजे, जिंदगी जगली पाहिजे. देवाने एकदाच जिंदगी दिलेली आपल्याला, हा मरणं सगळ्यालाच आहे. तुला तेच सांगितलं आपण कामाच्या मागे लागून. हां चला आता तुम्हाला शॉपिंग वगैरे करून देतो मस्तपैकी. काय जाऊ आता आपण तिकडे. हां आता तुम्ही चला ना. तुम्ही कधी पासाल गणपती दाखवून तुम्हाला दगडूशेठ हलवाई. चला ना. नाही का ग. मग चला मित्रांनो, व्हिडिओ ऑलमोस्ट खूप मोठा झालेला आहे. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा. आणि इज भाऊच्या चॅनलवर पण व्हिडिओ येणार आहे, तिकडून इकडे यायचा, त्यांचा पण व्हिडिओ नक्की बघा. चला सगळ्यांना काळजी घ्या स्वतःची. सगळ्यांना परत एकदा बाय बाय. बाय बाय.